बाजारात लोकांची गर्दी, फेरीवाल्यांचा आरडाओरडा, सगळा गोंधळ अगदी नेहमीसारखा सुरू होता. पण अनिताचं मन कुठेतरी वेगळं होतं. म्हणून ती घाईघाईने आपले पाऊल पुढे टाकत होती. असं असताना फळवाल्याच्या गाडीवरून पिकलेल्या फळांचा गोडसर सुगंध येत होता. दुसऱ्या बाजूने गरमागरम जिलेबीचा वास हवेत पसरत होता. कुणीतरी जोरजोरात भाज्यांची नावे घेत तिची किंमत सांगत होता. तर कुणीतरी कांदे बटाटे घ्या, कांदे घ्या, बटाटे घ्या असं ओरडत होतं. पण अनिताला या सगळ्याशी काहीच देणंघेणं नव्हतं. ती फक्त आपल्या विचारात रमलेली होती. आणि त्याच वेळेस अचानक तिला वाटलं कोणीतरी तिचा ड्रेस ओढतोय. ते लक्षात आलं तेव्हा ती लगेच थांबली. कोणीतरी तिचा ड्रेस पकडलाय. तिने लगेच मागे वळून पाहिलं तर तिच्या नजरेस एक सडसडीत पातळ मुलगा होता तिच्यासमोर, ज्याचं वय जास्त नसावं, साधारण 10 ते 11 वर्षांचा असेल. त्याचे विस्कटलेले केस आणि अंगावरती मळलेले कपडे पाहून असं वाटत होतं की तो कित्येक दिवसांपासून अंघोळ त्यांनी केलेली नाहीये. पण त्याचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच उदासीनता होती. पण त्यामुळे जास्त हैराण करणारं म्हणजे त्याच्या हातात एक लहान बाळ होतं. ते फक्त 4-5 महिन्यांचं. त्या लहान बाळाचे कपडेही घाणेरडे होते. चेहरा पिवळसर झाला होता आणि त्याचा श्वास इतका मंद झाला होता की असं वाटत होतं पुढच्या क्षणी तो श्वास घेईल की नाही. त्याच वेळी त्या कमजोर दिसणाऱ्या मुलाने जे काही शब्द ऐकले तिने ते ऐकून ती पूर्णपणे थक्क होऊन विचारलं त्या मुलाने, ताई तुला बाळ हवंय का? माझ्या लहान भावाला घे ना. तो फक्त काही महिन्यांचा आहे आणि खूप भुका आहे. हे ऐकून ती महिला मागे वळून पाहिले आणि खूप धक्क्यात आली. एक 11 वर्षांचा मुलगा आपल्या 2 हातावर नवजात बाळ उचलून उभा होता. त्या 11 वर्षाच्या मुलाने आपला लहान भाऊ हातावर धरून तो दुसऱ्यांना का देतोय, असं काय झालंय, काहीतरी समजून तिने त्या 11 वर्षाच्या मुलाला विनंती केली की तू तुझ्या भावाला दुसऱ्यांना का देणार आहेस. आणि त्याचं म्हणणं ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणीच आलं. कारण ऐकून तुम्हाच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल. कारण समजून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. साधारण 10 ते 11 वर्षांचा असेल तो मुलगा. त्याचे विस्कटलेले केस आणि अंगावरचे मळलेले कपडे पाहून त्यांना वाटत होतं की तो कित्येक दिवसांपासून त्याने आंघोळ केलेली नाहीये. पण त्याचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच उदासीनता होती. पण त्याहूनही जास्त हैराण करणारं म्हणजे त्याच्या हातात एक लहान बाळ होतं. तेही फक्त 4-5 महिन्यांचं बाळ होतं. त्या लहान बाळाचे कपडेही घाणेरडे होते. चेहरा पिवळसर झाला होता आणि त्याचा श्वास इतका मंद झाला होता की असं वाटत होतं पुढच्या क्षणी तो श्वास घेईल की नाही. एवढा तो आजारी दिसत होता, कमजोर दिसत होता. त्याचवेळी त्या कमजोर दिसणाऱ्या मुलाने जे काही सांगितलं ते शब्द ऐकून त्या तिथल्या तिथेच थांबल्या. ऐकलं ते पूर्णपणे थक्क होऊन त्यांनी विचारलं मग, तुला खरंच बाळ हवंय का? काही क्षण तिथेच शांतता पसरली आणि तिला वाटलं कदाचित काहीतरी चुकीचं ऐकलंय मी. म्हणून ते आश्चर्याने विचारलं काय? तेव्हा त्या मुलाने डोळे खाली करून अगदी हळू आवाजात म्हणाला, तुला बाळ हवं असेल तर याला सांभाळ. त्याचं असं बोलणं ऐकून तिचं डोळे सगळे सुन्न झाले. काही वेळ ती काही बोलू शकली नाही. मग आणि त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं, तू असं काय बोलतोय? काय झालंय तुला? त्या मुलाने खोल श्वास घेतला आणि जणू काही तो एखादं कठीण सत्य सांगण्याची तयारी करत होता. असंच होतं. त्याच्याकडे पाहत राहिल्यावर असं वाटत होते की आईने सांगितले कुणीही ह्याला घेण्यास तयार असेल तर दे. हे ऐकून आणि त्याला असं वाटलं की जणू तिच्या हृदयावर कुणीतरी मोठा दगड टाकून ठेवला आहे. तिची नजर आता त्या मुलाच्या चेहऱ्यावरून बाजूला झाली आणि तिथे इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. जणू काही ती कुठलं तरी उत्तर शोधत आहे. उत्तर म्हणजे काय तर ती त्या मुलाच्या आईला शोधू लागली. तेव्हाच तिने रस्त्याच्या कडेला फाटलेल्या कपड्यात एक महिला बसलेली पाहिली. तिचे शरीर एका बाजूला झुकलेलं होतं आणि तिच्या हातात मद्यातली बाटली होती. तिचे डोळे उघडे होते. पण त्यात काही जीव नव्हता. असं वाटत होतं ती समोर शून्यात बघत होती. जणू काही तिला या जगाशी काही संबंधच नव्हता. हे पाहून आणि त्याला खूप वाईट वाटलं. ती पुन्हा एकदा त्या मुलाकडे बघून म्हणाली, तुझं नाव काय आहे रे? त्याने उत्तर दिलं, कबीरने उत्तर दिलं, हा रोहन आहे. कबीर अगदी हळू आवाजात म्हणाला आणि त्या लहान बाळाला आणखी थोडं घट्ट धरलं. जसं ते बाळ त्याच्या हातातून सुटलं नाही असं वाटत होतं. सुटणारच नाही असं वाटत होतं. त्यानंतर त्याने दीर्घ श्वास घेतला आणि कबीरला विचारलं त्यांनी, तू मला हे बाळ का देतोयस? हा प्रश्न ऐकताच कबीरचा चेहरा उदास झाला आणि तो म्हणाला, आई म्हणते की मी याला सांभाळू शकत नाही.
तिचं म्हणणं आहे की मी या बाळाला घेऊन जावं आणि कोणाला तरी देऊन टाकावं. इतकं सांगून कबीर शांत झाला. शांत झाला नाही, त्याने आधी आपले होठ घट्ट धरले आणि म्हणाला, नाहीतर ती याला नदीत फेकून देईल. हे ऐकल्यावर आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. जमीन सरकत गेल्यासारखं वाटलं तिला आणि तिला एक क्षणासाठी अंधारच आला. आता तिला काहीच कळत नव्हतं आणि त्या विचार करत होती, कोणती आई आपल्या मुलाला असं सोडू शकते, नाल्यात टाकू शकते? कसं असू शकतं असं? एखादी आई आपल्या पोटचं बाळ पाण्यात फेकणार? आणि त्याचं हृदय जोरजोरात थडथडू लागलं. तिने हात पुढे करून रोहनला आपल्याकडे घेतलं. आता पहिल्यांदाच कबीरच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते. त्याच्याकडे पाहता असं वाटत होतं की त्याला काहीतरी भीती वाटते, कसली तरी भीती वाटते. तो लगेच अनिताला म्हणाला, तुम्ही याला ठेवणार का तुमच्याजवळ? अगदी हळूच आवाजात विचारलं. त्याच्या प्रश्नावर अनिताला उत्तर द्यायला थोडा वेळ लागला. तिने त्या बाळाला घेतलं. तिने रोहनला पुन्हा एकदा घट्ट धरलं आणि म्हणाली, हो. पण अनितालाही ही गोष्ट माहीत नव्हती की तिचे हे शब्द तिचं आयुष्यच बदलून टाकणार आहेत. आणि त्याच्या डोक्यात आता वेगवेगळे प्रश्न उभे राहिले होते. आता या बाळाला मी घेऊन काय करणार? आता काय होणार पुढे? ती खरंच हे बाळ घ्यायला जाऊ शकते का? खरंच हे बाळ वाचू शकेल का? पण ती विचार करत होती, जर आज हे पाऊल उचललं नसतं तर कदाचित उद्या हे बाळ दिसलंच नसतं. कारण ते फक्त 4 महिन्यांचं होतं आणि आजारी होतं. मग अनिताने लगेच कबीरचा हात पकडला आणि त्याला आपल्यासोबत घेऊन निघाली. बाजारातली गर्दी अजून तशीच होती. तोच आवाज, तोच गोंधळ, सगळं तेच होतं. पण अनितासाठी सगळं काही बदललेलं होतं. कबीर जास्त काही बोलत नव्हता. जेव्हा अनिता त्याला आपल्या घरी घेऊन आली तेव्हा त्याने एकही प्रश्न विचारला नाही, काहीच बोलला नाही. फक्त आपली मान खाली घातली आणि शांतपणे अनिताच्या मागे तिच्या घरी गेला. पण त्याच्या चालण्यात काहीतरी सावधगिरी होती. त्याला भीती वाटत होती की आता आपल्याला आणि रोहनला पुन्हा कुणीतरी कुठेतरी घेऊन जाणार नाही. कुणीतरी कुठे घेऊन जर जाणार नाही ना. कबीरचे डोळे अनिताच्या घराचा प्रत्येक कोपरा नीट पाहत होता. जणू काही तो येणाऱ्या संकटाला आधीच ओळखून घेत होता. रोहन मात्र कबीरपेक्षा खूप वेगळा होता आणि त्याने त्याला खूप प्रेमाने दूध पाजायला सुरुवात केली. मग तेव्हा तो रडू लागला. पण जेव्हा त्याला पोट भरायला लागलं तेव्हा तो नंतर मग शांत झाला. पोट भरल्यानंतर आता तो पहिल्यांदा कुठेतरी सुरक्षित जागी झोपला होता. त्यामुळे त्याचे डोळे एकसारखेच होते. त्याच्या डोळ्यातही आता शांतता दिसत होती. तो आणि त्याच्या हातावर असा झोपला होता जणू काही त्याच्यावर पहिल्यांदाच कुणीतरी एवढं प्रेम केलं होतं. पण आणि त्याच्या मनाला अजूनही शांतता मिळाली नव्हती. ती विचार करत होती, काहीतरी होतं, कोणती तरी सावली, अनोळखी भीती जी तिच्या मनाच्या कोपऱ्यात बसली होती. हे सगळं इतकं सोपं असणार नव्हतं. काहीतरी भयानक होतंच. कबीर एका बाजूला भिंतीला टेकून बसला होता आणि त्याने कबीरला विचारलं, तुला झोप येत नाही का? कबीर हळूच म्हणाला, नको. आणि त्याने सांगितले, इथे घाबरण्यासारखं काही नाहीये, तू सुरक्षित आहेस, तू झोपू शकतोस. मग तिने शांत आवाजात कबीरला समजावण्याचा प्रयत्न केला. पण कबीरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो तिथेच बसून राहिला. त्याची नजर दरवाजावर होती. जणू काही कोणाची तरी वाट पाहत होता तो. आणि त्याने विचारलं, कबीर तू झोपू शकतोस ना? कबीर लगेच म्हणाला, जर मी झोपलो आणि ती आली तर? त्याच्या या प्रश्नाने आणि त्याच्या मनात एक वेगळंच काहीतरी जाणवलं, हलवलं, निर्माण झाली. वेगळीच भीती निर्माण झाल्याने ती म्हणाली कोण? कबीरने हळूच मान वर केली. त्याच्या डोळ्यात हलकीशी चमक होती. भीती आणि विश्वास याचा गोंधळ झाला होता. त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. तो म्हणाला, आई. आणि तो काही बोलणार होता तेवढ्यातच अचानक दरवाजावर जोरजोरात ठकठक ठकठक होऊ लागलं. आवाज इतका मोठा होता की संपूर्ण घरात तो गुंजत होता. कबीर लगेच उभा राहिला. दोन्ही हात आपोआप मोठी बनले त्याचे आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच पळाला. ती आली आहे, तो घाबरून म्हणाला. त्याच्या बोलण्यात एक भीती होती जी त्याने कधीच आधी अनुभवली नव्हती. त्यामुळे आणि त्याचं हृदय एक क्षणासाठी थांबलं. तिने लगेचच रोहनला गादीवर शांतपणे झोपवलं आणि दरवाजाकडे गेली. तिच्या मनात काहीतरी विचित्र भीती होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला
आणि दरवाजा उघडला. बाहेर पार्वती उभी होती. तिचे डोळे लाल झाले होते. चेहऱ्यावर राग आणि नशा यांचा एकत्रित फटका स्पष्ट दिसत होता. ती अडखळत चालली होती, पण तिच्या डोळ्यात कुठलाही संकोच नव्हता. पार्वती आणि त्याला पाहताच म्हणाली की तुला काय वाटलं? तू माझ्या मुलांना माझ्यापासून हिरावून घेशील? माझ्या मुलांना तू इथे घेऊन आलीस. तिचा आवाज मोठा आणि कर्कश होता. एवढं सांगतानाही अनिता मागे हटली नाही. दरवाजात उभी राहिली. अरे तू तर तुझ्या मुलांना बाजारात सोडून गेलीस. तुला माहीत आहे का त्यांच्याबरोबर काय घडू शकलं असतं? पार्वतीने थोडेच घट्ट केले आणि आता तिचा श्वास जोरात चालू झाला होता. ती लगेच म्हणाली, मला माहिती आहे. मग हळूच एक पाऊल पुढे येऊन म्हणाली, मला फक्त पैसे हवेत. तू मला पैसे दे, मग मी त्यांना सोडून देईन. तिचं असं म्हणणं ऐकताच आणि त्याला खूप राग आला आणि ती रागात पार्वतीला म्हणाली, तुला पैसे हवेत? पण आता पार्वतीने काहीच उत्तर दिलं नाही. पैशांसाठी तू सगळं केलंस? कबीर रूममध्ये दरवाजाच जवळ उभा होता. भीतीने त्याने आपले शर्ट घट्ट धरून घेतलं होतं. श्वास थांबवून आत गेला आणि आतमध्ये गेली आणि नंतर तिजोरीतून काही नोटा काढल्या आणि तिला माहीत होतं की ती जे हे करत आहे ते बरोबर नाहीये, पण त्या मुलांना वाचवायला हवं होतं आणि हा एकच मार्ग तिच्याकडे एकमेव पर्याय होता. तिने हळूच ते पैसे पार्वतीसमोर ठेवले. तेव्हा अनिता रागाने म्हणाली, आता इथून निघून जा. पार्वतीने लगेच अनितेच्या हातातून पैसे हिसकावून घेतले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली आणि ओठावर हलकासा उद्धटपणा आला. आणि उद्धटपणाने मग तिने म्हणाली, हे अजून संपलेलं नाही. असं म्हणत ती मागे वळाली आणि अंधारात निघून गेली. तिने लगेच दरवाजा बंद केला आणि एक मोठा सुटकेचा श्वास सोडला. आणि त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा कबीर तिच्याकडे बघत होता. त्याच्या आवाजात आता एक कडवटपणा होता, जो अनिताने आधी कधीच अनुभवला नव्हता. त्यामुळे त्याचे शब्द त्याच्या हृदयावर बाणासारखा परिणाम झाला. कबीर म्हणाला, मी तुम्हाला खरेदी केलेलं नाही, मी तुम्हाला वाचवलं आहे. त्याचा आवाज हळू पण ठाम होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की कबीरने आपली मान खाली केली. मग काही वेळानं तो पुन्हा मान वर केली. तेव्हा पहिल्यांदाच आणि त्याला त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी चमक दिसली. कदाचित ती चमक विश्वासाची होती, पण तो अजूनही पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नव्हता. तरी पहिल्यांदाच त्याच्या मनात काहीतरी विश्वास निर्माण झाला होता त्याच्या मनात. त्यामुळे अनिताला असं वाटू लागलं की आता तिला पैसे दिलेत, आता सगळं ठीक होईल. मग ती विचार करू लागली की तिने कबीर आणि रोहनला वाचवलंय. पण खरी गोष्ट याहून कितीतरी वेगळी होती मित्रांनो. रात्री तिने रोहनला आपल्या लहानशा पलंगावर झोपवलं, तर कबीर नेहमीप्रमाणे एका कोपऱ्यात झोपलेली होती. पण कमीत कमी पोटभर जेवलेली तरी होता तो. ही अनितासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला. पण तिला असं वाटत होते की आता परिस्थिती सुधरेल, सगळं काही व्यवस्थित होईल. पण सकाळी सगळं काही बदललेलं होतं. तिची झोप अचानक उडाली. कुठल्या तरी अनोळखी भीतीने तिला जागवलं. ती अंतरांगावरून उठली आणि सरळ मुलांच्या खोलीत गेली. दरवाजा थोडा उघडा होता. जणू काही कोणीतरी घाईघाईत तो दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करत होता. आता आणि त्याच्या मनात खूप भीती वाढली. तिने खोलीत डोकावल्याबरोबर मोठ्याने कबीरला आवाज दिला, पण तिला काहीच उत्तर मिळालं नाही. तेव्हा तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिने अंथरुणाकडे पाहिलं, पण अंथरुणावर कोणीही नव्हतं. सगळं पूर्णपणे अस्तव्यस्त होतं. अंथरुण सगळं इकडे तिकडे व्यस्त पडलेलं होतं. चादर एका बाजूला पडलेली होती. मग अनिताची नजर रोहनच्या पाळण्याकडे गेली, पण पाळणा सुद्धा रिकामाच होता. तिच्या तोंडून घाबरून हेच शब्द बाहेर आले, अरे हे कुठे गेले? घाबरलेल्या अवस्थेत तिने पूर्ण खोली पाहिली. त्यांचे कपडेही तिथेच होते. कबीरची तुटलेली चप्पलही तिथेच होती. पण दोन्ही मुले गायब झाली होती. ती गायब झालेले पाहून आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकून गेली. कबीर, रोहन ती जोरजोरात ओरडू लागली आणि संपूर्ण घरभर त्यांना शोधू लागली. बाथरूम, किचन, प्रत्येक ठिकाणी ती त्यांना शोधत होती, पण कुठेही कोणीही नव्हतं. तसतशी अनिताची नजर दरवाजावर गेली. तो थोडा उघडलेला दिसला.
दरवाजा थोडा उघडलेला पाहिलं की तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. नाही नाही, ती धावत दरवाजाजवळ पोहोचली आणि त्या दरवाजावर पोहोचली आणि बाहेर पाहिलं. मग ती धावत पायऱ्या उतरून गेटकडे गेली. बिल्डिंगच्या बाहेर गेटजवळ एक वयोवृद्ध माणूस उभा होता. त्याचं नाव मदनराव होते. त्याच्या पांढऱ्या मिशा आणि सुरकुत्या पडलेले तोंड नेहमीच शांत असायचं, पण यावेळी तो थोडा वेगळा दिसत होता. काका गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होते. दम टाकतच त्यांनी आवाज दिला. मी पटकन त्यांच्या जवळ गेली आणि विचारलं, तुम्ही कबीर आणि रोहनला पाहिलंत का? त्याचवेळी मदनराव म्हणाले, हो पाहिलं, आत्ता पाहिलं. त्यांची आई आली होती आणि तिच्या कानात हे शब्द गरम तेलासारखे शिरले. तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. तिची आई? मदनरावांनी डोकं खाजवत म्हणाले, काही वेळापूर्वीच ती आली होती. जबरदस्ती आतमध्ये घुसली आणि म्हणू लागली की ही माझी मुले आहेत. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती आरडाओरडा करत होती आणि म्हणाली, मी या मुलांची खरी आई आहे, म्हणून मला कुणीही थांबवू शकत नाही, असं मदनराव म्हणाला. आणि त्याचे हात थंड झाले. तिचं मन पूर्णपणे उदास झालं नाही असं ती म्हणाली. तिने लगेच थरथरत्या हाताने पर्समधून मोबाईल काढला आणि थरथरत्या हाताने एक नंबर डायल केला. फोन नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये गेला. समोरून फोन उचलला आणि अनिता लगेच म्हणाली, पार्वती माझ्या मुलांना घेऊन गेली आहे. तुम्हाला काहीतरी करावं लागेल. समोरून अगदी शांत आवाजात उत्तर आलं, मॅडम, जर ती मुलांची खरी आई आहे तर तिला तो अधिकार आहे मुलांना घेऊन जाण्याचा. मग आपण काय करणार? काहीच करू शकत नाही. असं ऐकताच अनिताचा श्वासच थांबला होता. जवळजवळ ओरडून म्हणाली, ती मुलं रस्त्यावर मरण्यासाठी सोडली होती तिने. ती नशा करते. तिला त्या मुलांची काही काळजी नाही. बघा, आपल्याला हे सगळं जाणून घ्यावं लागेल, पण आत्तापर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. असं म्हणत फोन कट झाला. तेव्हा अनितेच्या हातून फोन खाली पडला. काय चाललंय असे विचारत ती स्वतःला शांत करत होती आणि स्वतःवर रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती. जर पार्वती कबीर आणि रोहनला घेतलेला आहे तर ती कुठे गेली असेल त्यांना घेऊन, असं अनिताने मनात विचार केला. कबीर अगोदर काय म्हणाला होता, जर मी झोपलो आणि ती आली तर? तो घाबरलेला होता फक्त पार्वतीसाठी नाही तर काहीतरी वेगळं होतं. या सगळ्याबाबत अनिताने आजूबाजूला चौकशी करायचं ठरवलं. ती गल्ल्या-गल्ली फिरली. लोकांना प्रश्न विचारले. बाजारात दुकानदाराकडे गेली. अखेर एका हातगाडीवाल्याने हुकारार्थी मान हरवली. हो, मी पाहिलं होतं. पार्वती एका माणसाबरोबर बोलत होती. माणूस? कोणता माणूस? तो कसा दिसायचा? त्या माणसाबाबत लगेचच प्रश्न केला. तो उंच होता. गोरा रंगाचा कोट परिधान केलेला होता. लोक त्याला राजदादा असे म्हणतात. हे ऐकताच अनिताच्या पायाखालची जमीन सरकली. राजदादा नाव ऐकला की लोकांच्या चेहऱ्यावर लगेच भीती पसरायची. तो या भागातील सगळ्यात धोकादायक माणूस होता. अवैध धंदे, गुन्हे, लूटपाट सगळीकडे त्याचं नाव असायचं. आणि आता कबीर आणि रोहन त्याच्याजवळ होते. त्याला माहीत होती की आता आपल्याकडे अजूनही काही पर्याय नाहीत, पण तिला कोणत्याही परिस्थितीत त्या दोघांना परत आणायचं होतं त्याच्याकडून. म्हणून शेवटी तिने न्यायालयाचं दार ठोठावलं. आता न्यायालयात कबीर आणि अनिता मधोमध होते. तिथे सगळे लोक फक्त त्यांच्या बाजूला बघत होते. एकदम शांतता पसरली होती. पण अनिताला असं वाटत होते की तिचा श्वास थांबायला लागलाय. जज साहेब त्यांच्या जागी बसले होते. समोर काही कागद ठेवले होते, पण त्यांची नजर फक्त कबीरवर होती. त्यांच्यासमोर पार्वती बसली होती. तिचे डोळे लाल होते, ओठ सुकले होते, पण चेहऱ्यावर तीच घमंड आणि कडवटपणा होता जो नेहमी तिच्या चेहऱ्यावर असायचा. वकील साहेबांच्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव होते. जणू काही तेही केस जिंकण्याच्या खात्रीने आलेले होते. मग वकील साहेब आपल्या खुर्चीवरून उठले आणि म्हणाले, कबीरकडे पाहत म्हणाले, कबीर, तू आपल्या आईवर प्रेम करतोस ना? मग सगळीकडे शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा आता कबीरकडे वळाल्या. कबीरच्या डोळ्यात थोडी भीती होती, पण त्याने वकील साहेबांना काही उत्तर दिलं नाही. तेव्हा वकील साहेबांनी हलकं स्मित हास्य केलं आणि पुन्हा प्रश्न विचारला, बाळा, तू तुझ्या आईची आठवण काढतोस का? कबीरने दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्यांदाच आपली नजर वकील साहेबांच्या डोळ्यात ठेवत म्हणाला. त्याचा आवाज आता शांत पण ठाम होता, मी त्या आईची आठवण करतो जी मला आवडते, जी मला हवी आहे, जिने मला आई म्हणायला आई काय असतं हे शिकवलं. तिच्या वागणुकीतून मला समजलं की आई या दोन शब्दांचा अर्थ फक्त जन्म देणारे माणूस नसते. खरं तर ती खरी आई असते. ती वेगळीच असते खरी आई. अनिता ही खरी आई होती, जिची मी आठवण काढतो. पण जिच्या गर्भातून मी जन्मलो त्या आईची मी कधीही आठवण घेत नाही. उलट मला तिची भीती वाटते. कबीरचं असं उत्तर ऐकून सगळं कोर्ट शांत झालं. पार्वतीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला.
जज साहेब काही वेळ शांत होते. काहीच बोलले नाहीत. मग त्यांनी समोर ठेवलेल्या कागदांकडे नीट पाहिलं आणि एक एक कागद उलटायला लागले. न्यायालयातले सगळे लोक जजांकडे पाहत होते. साहेब बोलायला तयार होऊन बसले होते, पण त्यांचे हात थंड झाले होते. तिचा श्वास जणू थांबून गेला होता. अखेर जज साहेबांनी डोकं वर काढलं आणि त्यांचा आवाज सगळीकडे पसरला. शेवटचा आणि निर्णायक निकाल या न्यायालयाकडून देण्यात येतो. दोन्ही मुलं लहान आहेत. त्यापैकी कबीरला थोडंफार समज आहे. त्याच्या भावना लक्षात घेऊन या न्यायालयाने असं ठरवलं आहे की कबीर आणि रोहनचा हक्क अनिता शर्मांकडे दिला जातो. काही क्षण कोणालाही काहीच समजलं नाही की जज साहेब नक्की काय म्हणाले. खरंच काय झालंय? कबीरने आपलं डोकं खाली वाकवलं. त्याला असं वाटलं की त्याने काहीतरी चुकीचं ऐकलंय. जज साहेबांनी काहीतरी वेगळंच सांगितलंय. शेवटी त्याने मान वर करून एकदा अनिताकडे पाहिलं आणि विचारलं, याचा अर्थ आम्ही तुमच्याकडे राहू शकतो का? त्याच्या आवाजात आशेचा किरण होता, जो तो आत्तापर्यंत स्वतःमध्ये दाबून ठेवलेला होता. त्याच्या डोळ्यातून आता अश्रू बाहेर पडले. तिने स्मित हास्य केलं आणि होकारार्थी मान हलवली. अनिता म्हणाली, हो कबीर, याचा अर्थ असा की तू आजपासून कायमचा माझ्यासोबत राहशील. काही क्षण कबीर काहीच म्हणाला नाही. मग अचानक तो पुढे आला आणि त्याने त्याला घट्ट मिठी मारली. चला घरी जाऊया. कबीरचे हे शब्द ऐकल्यानंतर अनिताने आपले डोळे बंद केले आणि कबीरला अजून एक घट्ट मिठी मारली की कबीर आणि रोहन तिथेच होते जिथे त्यांना असायला हवं होतं. तर एक मित्रमैत्रिणींनो, एकटा अनिताने न्यायालयात जाऊन कबीर आणि रोहन ह्या दोन्ही मुलांवर मिळवलेला अधिकार योग्य होता का? त्याच्या आईला तो अधिकार न मिळता अनिताताईंना तो अधिकार मिळाला होता. याबाबत तुमचं काय मत आहे? हे योग्य होतं की अयोग्य? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.